साहेबात, आज आपण आजचा मिशन अहवाल पाहणार आहोत. वाचन सोपे करणे. आज आपण जो नावाच्या व्यक्तीबद्दल बघणार आहोत. लायबेरियाच्या सिया गावी एकही शाळा नव्हती. जो हा आपल्या तांदळाच्या शेतात काम करीत असे. जो मोठा झाला आणि त्याचे लग्न होऊन तो 9 मुलांचा पिता झाला. अजूनही तो शेतात काम करीत असे आणि वाचनाची त्याला गरज नव्हती. एके दिवशी विली हेल्बिग, जे सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्टचे सुवार्ता प्रचारक होते, ते गावात आले. जोला पवित्र शास्त्रातून शिकण्याची आवड होती, म्हणून तो आणि गावातील इतर लोकांनी त्यांना शास्त्राभ्यास देण्याची विनंती केली. विली यांनी होकार दिला आणि 1 महिन्यानंतर सिया आणि जवळचे गावातील देहू येथील 50 जणांनी बाप्तिस्मा घेतला. विली जे पहिले ॲडव्हेंटिस्ट चर्चचे दीक्षित पाळक असून त्यांनी आपल्या ह्या नवीन सभासदांना आता परमेश्वराचे वचन इतरांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असे सांगितले. जोला काय करावे समजत नव्हते. त्याचे ख्रिस्तावर प्रेम होते आणि त्याची सुवार्ता सांगायची इच्छा होती. परंतु जो 45 वर्षाचा होता आणि त्याला वाचता येत नव्हते, तो म्हणाला, मला पवित्र शास्त्र उघडून वाचता येत नाही. विलीने जो आणि 5 इतर लोकांना, ज्यांनी नुकताच बाप्तिस्मा घेतला होता, त्यांना देहू या ठिकाणी बायबल ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंगला बोलावले. त्यांच्यापैकी एकही जण शाळेत गेला नव्हता. कोणालाच वाचता येत नव्हते. विलीने प्रार्थना केली आणि प्रत्येकाला एक नवीन पवित्र शास्त्र दिले. नंतर त्यांनी स्वतःचे पवित्र शास्त्र उघडले आणि महत्त्वाची ओवी कशी शोधायची हे सांगितले. त्यांनी प्रत्येक ओवी मोठ्याने वाचून त्याचा अर्थ सांगितला. जो कळकळीने प्रार्थना करू लागला. प्रत्येक ओवी कशी लक्षात राहील हे त्याला कळत नव्हते. त्याला लोकांना ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल सांगावयाचे होते, परंतु तो हे करू शकेल का हे त्याला माहीत नव्हते. दररोज जो आणि त्याचे इतर माणसे पवित्र शास्त्रातील वचन पाठ करायला विलीकडे येत होते. जो त्यांच्या वर्गावर पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित होण्याकरिता प्रार्थना करीत असे. एके दिवशी विलीने एका विशेष वचनाद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. जोच्या लक्षात आले की विलीला वचन शोधण्याकरता अडचण आली नाही. विली वाचन करीत असताना त्याला ते समजत होते. त्याने आपल्या वर्गमित्रांकडे पाहिले. तेही वचन काढत होते व त्यांना ते समजत होते. जोने एक दुसरी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते समजले नाही. आणखी एक पुस्तक वाचायचा प्रयत्न केला आणि तेही त्याला वाचता आले नाही, परंतु पवित्र शास्त्र तो सहजपणे वाचू शकत होता. 1937 साली सिया येथील एका गावात पहिले सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च उभारण्यात आले आणि जोचे पहिले वडील म्हणून निवड झाली. तो कुठल्याही शाळेत गेला नव्हता, परंतु एक नवीन चर्च जे न्यूसेस या गावात होते, तेथे तो उत्साहाने संदेश देई. 2003ला वयाच्या 90व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा म्हणतो, हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. जो 66 वर्षाचा असून चर्चमध्ये वडील आहे. पवित्र आत्म्याने ज्ञान दिले आणि सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्टचा संदेश आमच्या भागात गाजवायचा आहे. त्याने माझ्या वडिलांना पवित्र शास्त्र वाचायला अनुमती दिली. ह्या तिमाहीच्या 13व्या शब्दाच्या वर्गणीद्वारे K6 बुचनान लायबेरिया येथे उभारण्याकरता येणार आहे. अनेक वर्षापूर्वी लायबेरियाच्या युद्धामध्ये ही शाळा उद्ध्वस्त झाली होती. देवा पाचचा मिशन अहवाल विशेष आशीर्वादित करो. आपण या लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत की जे देवाचं वचन वाचायला शिकले आणि जोचा मुलगा म्हणत आहे की हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देवा विशेष करून ह्या कार्यावर आशीर्वाद पाठव. आमेन. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. खरोखर आपण आमचा अनुभव सांगण्यामध्ये केला पाहिजे. काय सांगायचं आहे? ख्रिस्ती या नात्याने आम्हा प्रत्येकाला येशूची सुवार्ता इतरांना आम्हाला सांगायची आहे. जसे काही त्यांनी धर्माविषयी एकदा काहीतरी ठाऊक होते आणि त्यांना रोज परिवर्तनाची गरज नाही, परंतु प्रत्येक दिवशी आपल्या प्रत्येकास परिवर्तनाची गरज आहे. हो प्रियांनो, आम्हा सर्वांना परिवर्तनाची गरज आहे. गुरुवार
हा जो मुद्दा आहे वैयक्तिक साक्षीचे सामर्थ्य, खरोखर आपण पाहिलेलं आहे की वैयक्तिक सामर्थ्यामध्ये किती मोठी साक्ष आहे. पौल आणि पेत्र यांच्या जीवनामध्ये त्यांनी वैयक्तिक साक्ष दिलेल्या आहेत आणि त्याचा किती मोठा परिणाम झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी वैयक्तिक साक्ष ही पौलाने अग्रिपा हा जो राजा होता त्याच्यासमोर दिलेली आहे. अग्रिपा हा रोमी म्हणून स्वतःला म्हणत होता आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही घडले होते, जो काही छळ व अडचणीचा सामना पौलाला करावा लागला, त्याने अग्रिपा राजापुढे सांगितलेलं आहे आणि एवढी साक्ष दिलेली आहे की देव किती चांगला आहे. अग्रिपा हा उपहास करणारा, संशयखोर, कठीण आणि कोणत्याही खऱ्या मौल्यवान पद्धतीबाबत पर्वा करत नव्हता असा हा राजा होता. याच्या विरुद्ध म्हणजे पौल विश्वासाने भरला होता. विचार करा, जो मनुष्य असा आहे आणि त्याच्या विरोध बोलायचं, पण देव पौलाबरोबर होता. पौल देवाची साक्ष अग्रिपा पुढे देत होता. या दोन मनुष्यातील विरोधाभास फार स्पष्ट असू शकत नव्हता. त्याच्यावरील व खटल्यामध्ये पौल बोलण्यासाठी विनंती करतो आणि अग्रिपा त्याला परवानगी देतो. दयाळूपणा अंतःकरणे उघडते. पौल दयाळूपणाने बोलत होता. पौलामध्ये गर्विष्ठ अजिबात स्वभाव दिसत नव्हता आणि त्यामुळे त्याचा छाप त्या अग्रिपा राजावर पडलेला आहे. कठोरपणा दरवाजे बंद करते. येथे पौल अग्रिपाबरोबर अतिशय कृपावान असा होता. तो त्याला यहुद्यांच्या चालीरीती यांच्या वादविषयक बाबी आणि धर्मविचार यात आपण विशेष जाणत आहोत असं प्रेषित 26:3 मध्ये असे संबोधतो. नंतर तो आपल्या परिवर्तनाच्या चर्चेला सुरुवात करतो. हे सगळं त्यांनी तयार केल्यानंतर तो आपला अनुभव अग्रिपा राजाला सांगत आहे आणि त्यामध्ये तो स्वतःची साक्ष देत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पौलाच्या जीवनामध्ये कोणती मोठी साक्ष झालेली आहे. तो देवाच्या लेकरांचा, देवाच्या लोकांचा छळ करण्यासाठी चालला होता आणि देवाच्या लोकांचा छळमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करण्यास तो चालला होता. पण त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन झालेलं आहे. शाऊलाचा तो पौल झालेला आहे. कृपेद्वारे पालट झालेल्या जीवनाद्वारे देवास न मानणाऱ्या राजास देखील प्रेरणा मिळाली. या ठिकाणी अग्रिपा राजा देखील त्याचं जीवन बदली झालेलं आहे. आपण या जगात साक्ष देत असताना आम्ही कोणाचं तरी दुसऱ्यांचं जीवन बदली केलं पाहिजे, परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जरी आपल्याकडे पौलासारखी नाट्यमय गोष्ट नाही. पौलाची नाट्यमय गोष्ट कोणती होती? डेमॅस्कस रस्त्यावर पौलाचा पालट. तरी आपण इतरांना हे सांगितले पाहिजे की येशू ठाऊक असणे म्हणजे काय आणि त्याच्या रक्ताने तारण म्हणजे काय. या संपूर्ण धड्याचा सारांश प्रियांनो हेच आहे की तरी आपण इतरांना हे सांगितले पाहिजे की येशू तुम्हाला ठाऊक आहे काय आणि येशू आम्ही इतरांना गाजवला पाहिजे. येशूबद्दल आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याच्या रक्ताने आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी एलन व्हाईट यांचे विचार मांडूया आपण. काय म्हणतात? ख्रिस्ती जीवनाचे सार हेच आहे की येशूबरोबरचे संबंध जे इतके विपुल व पूर्ण आहे की ते सांगण्याची आमची उत्कंठा
उत्कंठा वाढली पाहिजे. खरे तत्व जितके महत्त्वाचे असे तितके ते कृपेने पालट झालेल्या जीवनासाठी अतिप्रीतीने परिवर्तन झालेले असल्यामुळे त्यात बदल करता येत नाही. एलन जी व्हाईट स्पष्ट करतात जेव्हा त्या म्हणतात, तारणाऱ्याला ठाऊक होते की कुठलेही युक्तिवाद कितीही तात्विक असला तरी तो कठीण हृदयाला विरघळू शकत नाही किंवा जिंकण्यापणाचा व स्वार्थाच्या कठीण कवचास तोडू शकत नाही. त्यास ठाऊक होते त्याच्या शिष्यांना स्वर्गीय देणगी म्हणजे बुद्धी मिळावयास हवी, ज्याद्वारे शुभवर्तमान प्रभावीपणे सांगण्यात येईल. कारण ते केवळ ज्यांची अंतकरणे उबदार झाली आहेत आणि ओट वृत्त पूर्ण झाली आहेत, तेही त्याच्या जीवनात ज्ञानाने जो मार्ग सत्य व जीवन आहे तरच ते गाजविता येईल, असं मिसेस व्हाईट यांनी सांगितलेलं आहे. ख्रिस्ताची अद्भुत प्रीती अंतकरणे वळविल आणि जिंकील जेव्हा तत्वांचा पूर्ण विचार करून काही साध्य होणार नाही. खरोखर प्रियांनो, या आठवडे आपण देवासाठी पुनरुत्थित ख्रिस्त आपण गाजवलं पाहिजे. असंभवी साक्षीदार आपण झालं पाहिजे आणि खरोखर आज आम्ही आध्यात्मिकरीते आमचा अनुभव इतरांना गाजविला पाहिजे. या शाबाशाळेच्या धड्याद्वारे देव तुम्हाला आणि मला मोठा आशीर्वाद पाठवू. प्रार्थना करू. स्वर्गातील महान कृपाळू जिवंत परमेश्वरा, या धड्याद्वारे देवा तू आमच्याशी बोलला, आम्हाला सहाय्य केलं, आमची आध्यात्मिक वाढ केलीस, याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व प्रेक्षकांवर तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठव. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो. आमेन.
सर्वांना हॅपी सॅबथ. प्रियांनो, आजचे जे आपले वक्ते आहेत ब्रदर शैलेश सनंदे यांनी आपल्या चिंतन आणि मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मत्तयाचा 3रा अध्याय 1 ते 6 वचनं आपण वाचणार आहोत. ज्यांच्याकडे शास्त्र असतील कृपा करून आपण उघडूया. मत्तयाचा 3रा अध्याय 1 ते 6. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहूद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याविषयी एशिया संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरूशलेम, सर्व यहुद्या व यार्दनेचे आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्याने आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित असं करो. आपण डोळे झाकूया, प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत देवा परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयागणा, आठवडाभर तू आमचा सर्वांचा सांभाळ केलेला आहे. आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास प्रभू. आम्हाला सुखी, समाधानी, आनंदित असं ठेवलेलं आहे. एवढंच नाहीचं, उत्तमचं आरोग्य आम्हाला तू दिलंस परमेश्वरा, म्हणून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार परमेश्वरा, तुझ्या शाबात दिनी, पवित्र दिनी तू आम्हाला भक्तीची आणि प्रार्थनेची संधी देत आहेस, म्हणून पुन्हा एक वार तुझे आभार मानत आहोत. परमेश्वरा, आमच्या झालेल्या पापांची दैनिक कृपेने क्षमा कर. तुझी दया, तुझी कृपा आम्हा सर्वांवरती असू दे. आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहे, आमचं रक्षण केलंस परमेश्वरा, म्हणून तुझे आभार मानतो. मान, महिमा, गौरव तुझ्या पवित्र नावाला देत आहोत. आज विशेष करून आमच्या स्थानिक मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या मंडळीमध्ये जे वयोवृद्ध आहेत अशा सर्वांसंगती हो परमेश्वरा, त्यांना धीर दे, आधार दे, त्यांची काठी व आखडी तू हो. मंडळीमधले जे तरुण आहेत, लहान लेकरं आहेत, जे आमचे शाळेचे पुढारी आहेत, एल्डर्स आहेत आणि इतर डिपार्टमेंटचे जे पुढारी आहेत परमेश्वरा, अशा सर्वांसंगती हो परमेश्वरा, सर्वांचं तू मार्गदर्शन कर. सर्वांना परमेश्वरा तुझ्या सान्निध्यामध्ये ठेव, पवित्रतेमध्ये ठेव आणि प्रभू त्यांचं तू मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जागतिक मंडळीसाठी देखील आज प्रार्थना करत आहोत परमेश्वरा. जिथे कुठं परमेश्वरा शाबात दिनी तुझे लेकरं गुडघे टेकत आहे, तुझी प्रार्थना करत आहेत, भक्ती करत आहे परमेश्वरा, अशा ठिकाणी तुझं वास्तव्य असू दे परमेश्वरा. आज विशेष करून परमेश्वरा मिस्टर रामनाथ काकडे हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यासाठी विशेष अशी प्रार्थना करत आहोत परमेश्वरा. अनेक दिवसांपासून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत, म्हणून परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये एक चमत्कार तू घडव प्रभू. तुझ्या पवित्र हाताने त्यांना तू स्पर्श कर आणि आरोग्याचं दान त्यांना तू दे. तसंच परमेश्वरा आमच्या मंडळीचे पालक पास्टर अवताडे जे काही सेवा करत आहे परमेश्वरा, त्यांची सेवा तू मान्य करून घे. त्यांना देखील परमेश्वरा तुझ्या आशीर्वादामध्ये ठेव. त्यांच्या कुटुंब लेकरावरती देखील तुझा आशीर्वाद पाठव. पुन्हा एक वार प्रार्थना करत आहे परमेश्वरा, आमच्या झालेल्या पापांची दैनिक कृपेने क्षमा कर. आमच्या मंडळीमध्ये जर इतर कोणी आजारी असतील परमेश्वरा, जरी आम्हाला या ठिकाणी त्यांचे नावं माहीत नाही तरीसुद्धा परमेश्वरा त्यांची तू भेट घे आणि त्यांना आरोग्याचं दान तू दे. आमच्या मंडळीवरती तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव आणि या शाबाताचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाला दे. येशू ख्रिस्ताच्या गोडम प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.
याच्यासाठी की आजचा संदेश आपल्याला खऱ्या अर्थाने पाप कबुली काय आणि पश्चाताप किंवा प्रायश्चित काय याच्याविषयी सांगणार आहे. जर आपण मत्ती याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन जर वाचलं तर या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहूदाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की, 2रं वचन मत्ती 3:2, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. म्हणजे येशू ख्रिस्ता अगोदर यूहन्ना बाप्तिस्मा याचा जन्म झाला. यूहन्ना बाप्तिस्मा याचा जन्म एका विशिष्ट कार्यासाठी झाला. ते विशिष्ट कार्य म्हणजे येशू ख्रिस्ताचा मार्ग सरळ करणे किंवा तयार करणे. या ठिकाणी जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर यहुदी लोक देवापासून दूर गेले होते. म्हणजे थोडक्यात त्यांना वाटत होतं की तो देव जो जिवंत आहे तो त्यांच्या संती आहे, पण वास्तविकरित्या ते देवापासून दूर गेले होते आणि त्यांना येशू ख्रिस्ताची जी भविष्यवाणी होती पहिल्या येण्याची, ती भविष्यवाणी त्यांच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित समजून घेतली नाही. ती जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी त्यांनी व्यवस्थित समजून घेतली नाही. त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त जो येणार आहे तो पहिल्या आगमनाच्या वेळेस राजासारखा येणार आहे. पण ह्या ठिकाणी योहानाला पाठवून देवाने जो येशू ख्रिस्ताचा मार्ग आहे तो सरळ करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी सांगितलं. म्हणजे थोडक्यात आपण हे पाहत आहोत की यूहन्नानं जो बाप्तिस्मा दिला तो बाप्तिस्मा जो आहे तो प्रायश्चिताचा बाप्तिस्मा आहे. आणि प्रियजन हो, मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या बाप्तिस्म्याद्वारे लोकांची मनं तयार करण्यात आली, जेणेकरून ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याची सेवा सुरू करेल त्यावेळेस लोकांनी त्याचा स्वीकार करावा. आणि म्हणून प्रायश्चित आणि पाप कबुली ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस योहानानं बाप्तिस्मा लोकांना दिला, यूहन्ना बाप्तिस्मा जो राणामध्ये राहायचा, त्याने ज्यावेळेस लोकांना पाप कबुली करायला सांगितलं तर पाप कबुली केल्यानंतर, प्रायश्चित केल्यानंतर त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. पण आजचा विषय हा आहे की पाप कबुली आणि प्रायश्चित ह्या दोन्ही गोष्टी सार्वकालिक जीवनासाठी किती महत्त्वाच्या आहेत. इंग्लिशमध्ये आपण ह्याला जस्टिफिकेशन असं म्हणतो आणि त्याच गोष्टी आपण मराठीमध्ये सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये पाप कबुली काय आणि प्रायश्चित काय याच्याविषयी शिकणार आहोत. तर तुम्ही माझ्या संगती असेच वचनामध्ये मंत्रमुग्ध व्हा, जेणेकरून देव तुम्हाला आणि मला नक्कीच आशीर्वाद देईल. या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय आणि 19वा वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा. जर आपल्याला वाटतं की न्याय निवाड्याच्या वेळेत, जो न्याय निवाडा सध्या स्वर्गाच्या राज्यामध्ये सुरू आहे, जर तुम्हाला आणि मला वाटतं की आपल्या पापांची क्षमा झाली पाहिजे आणि पाप ती पुसून टाकली पाहिजेत, 2 गोष्टी आहेत या ठिकाणी. एक पाप क्षमा आणि दुसरी पाप पुसून टाकणे. म्हणजे न्याय निवाड्याच्या अगोदर पाप क्षमा नक्कीच झालेली आहे, पण न्याय निवाड्याच्या वेळेस पाप क्षमा आणि पाप पुसून टाकणे ह्या दोन्ही क्रिया चालू आहेत. म्हणून देवाच्या वचनानुसार देवाचं वचन आज आपल्याला स्पष्टरित्या सांगतं की जर आपल्याला वाटतं की आपली पापे पुसून टाकली जावीत तर आपण प्रायश्चित करणं गरजेचं आहे. प्रायश्चित करा आणि वळा ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. म्हणजे जर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये सुख, शांती, समाधान किंवा आनंद हवा असेल, देवासंती जर एकनिष्ठ व्हायचं असेल तर आपण प्रायश्चित केलं पाहिजे. आणि म्हणून पाप कबुली आणि प्रायश्चित काय आहे आज आपण सविस्तररित्या त्याच्याविषयी पाहणार आहोत. पहिले योहान याचा 1ला अध्याय आणि 10वं वचन, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. म्हणजे जो व्यक्ती स्वतःला म्हणतो की त्याने कधीही पाप केलेलं नाही,
जो रोमकरासपत्र ह्या पुस्तकामध्ये वाचलं तर आपल्याला त्या ठिकाणी हे पाहायला मिळतं की सर्वांनीच पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला मुकलेले असे आपण आहोत. जर आपण म्हणतो की आपण पाप केलेलं नाही तर आपण देवाला खोटं ठरवतो, त्याच्या वचनाला म्हणजे रोमकरासपत्र ह्या पुस्तकाला देखील आपण खोटं ठरवत आहोत आणि सत्य आपल्या ठाई नाही. म्हणजे ह्या भूतलावरती प्रत्येक व्यक्ती जो जन्माला आला त्याने पाप केलेले आहे येशू ख्रिस्त वगळता. आणि म्हणून जो व्यक्ती पाप करतो त्यानं पाप कबुली केली पाहिजे, प्रायश्चित केलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचे पाप जी आहेत ती पुसून टाकली जात नाहीत आणि त्याला सार्वकालिक जीवनही मिळत नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 13वं वचन. देवाचं वचन म्हणतं, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. जो व्यक्ती आपले पाप झाकून टाकतो, पाप कबुली करत नाही, प्रायश्चित करत नाही, त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जो कोणी पाप करतो आणि कबुली करतो म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. म्हणजे जो व्यक्ती पाप केल्यानंतर ती कबुली करतो आणि ते सोडूनही देतो त्याच्यावरती दया देव देतो, त्याच्यावरती देव दया पाठवतो. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला वाटतं की आपल्याला ती दया मिळावी, आपण त्या दयेचे भागीदारी व्हावेत, तर आपण काय करावं, आपण पाप कबुली करून प्रायश्चित केलं पाहिजे, पाप कबुली करून ते सोडून दिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. जितकी पाप कबुली महत्त्वाची तितकेच प्रायश्चित देखील महत्त्वाचे. आणि म्हणून आज मी ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्या दोन्ही गोष्टी एका विषयामध्ये हाताळत आहे, जेणेकरून लोकांना हे कळावं की पाप कबुली आणि प्रायश्चित्त दोन्ही संती गेले पाहिजे. पहिले योहानाचा 1 अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण पाप कबुली करून प्रायश्चित केलं पाहिजे, म्हणजे ते पाप करणं बंद केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे, तर आपल्याला देव सार्वकालिक जीवन देईल, असं देवाचं वचन म्हणतं. तर आता पाप कबुली म्हणजे थोडक्यात जे पाप आपण करतो त्या विशिष्ट पापाची माफी मागायची देवाकडे. जर ते पाप तुमच्यामध्ये आणि देवामध्ये असेल, म्हणजे थोडक्यात जे पाप तुम्ही अंतःकरणामध्ये करता, ज्याच्याविषयी तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे तुम्हाला आणि देवाला वगळता त्या पापाविषयी कोणालाही माहीत नाही, तर ते पाप फक्त तुम्ही देवाकडे कबूल करायचं. ते पाप तुम्ही दुसऱ्यांना सांगून चालत नाही. कारण की जर ते पाप तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं तर जे चांगले संबंध तुमचे लोकांसंगती आहेत ते वाईट होऊ शकतात. दुसरा भाग असा आहे की जर बाकीच्या लोकांना तुमच्या पापाविषयी माहीत आहे, त्यांना त्याच्याविषयी त्रास झालेला आहे, तुम्ही त्यांच्या विरुद्ध पाप केलेला आहे, तर तुम्ही तो गुन्हा जो आहे तो त्यांच्यासमोर कबूल करायचाच, पण देवाकडे येऊन पापाची कबुली करायची, विशिष्ट पापाची विशिष्ट कबुली. म्हणजे पाप नमूद करून पापाची कबुली केली पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं. खूप वेळेस लोक प्रार्थना करतात, परमेश्वर आमच्या पापांची क्षमा कर. मग परमेश्वर म्हणतो की कोणत्या पापाची क्षमा? मग आपण विचार करतो की कोणत्या पापांची क्षमा? म्हणजे आपण वर्षभरच असं पाप क्षमा मागू शकत नाही. हां, सर्वसाधारणतः ज्यावेळेस लोक सामायिकरित्या प्रार्थना करतात किंवा 4 चौघामध्ये प्रार्थना करत असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक पापांची कबुली करणे गरजेचं नाही. जे पाप फक्त तुम्हाला आणि देवाला माहीत आहे
ते पाप फक्त तुम्ही देवाकडे कबूल करायचं. पण जर तुमच्या पापामुळे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचली असेल, त्या व्यक्तीला ते माहीत असेल की तुम्ही त्याच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, तर त्याच्याकडं क्षमा मागायचीच. पण जोपर्यंत तुम्ही आणि मी देवाकडे जाऊन पाप कबुली करत नाही आणि त्याच्याकडे क्षमा मागत नाही, तोपर्यंत आपल्याला पाप क्षमा मिळत नाही आणि पाप पुसून देखील टाकलं जात नाही. देवाचं वचन असंही म्हणतं की पाप क्षमा आणि प्रायश्चित आणि पाप पुसून टाकणे ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्त करतो. म्हणजे आपल्याला त्याच्याकडं बोलवण्यापासून सार्वकालिक जीवनाची जी वाटचाल आहे तिथपर्यंत, किंवा सार्वकालिक जीवन जे आहे तिथपर्यंत सर्व येशू ख्रिस्त करतो. आपण त्याच्या इच्छानुसार फक्त चालायचं आहे आणि त्याच्या इच्छानुसार आपण वर्तणूक करायची आहे. प्रियजन हो, मला तुम्हाला हे सांगू द्या की जर आपण एखादं पाप करतो तर ते पाप आपण नमूद केलं पाहिजे आणि मग देव त्या पापांची आपल्याला क्षमा करीतो. फक्त पाप कबुली करून चालत नाही, तर आपण प्रायश्चित केलं पाहिजे. म्हणजे देवा, हे पाप मी केलेलं आहे, हे पाप पुन्हा माझ्याकडून घडू नये म्हणून मला तू कृपा पुरव. जी कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे ती कृपा पुरव, जेणेकरून माझ्या अशक्तपणामध्ये तुझी शक्ती पूर्णतेस येईल. हे जे 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 12वा अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ती प्रार्थना आपण केली पाहिजे. प्रियजन हो, खूप लोक सर्वसाधारणतः प्रार्थना करतात की देवा आमच्या पापांची क्षमा कर. पण आपण जे पाप करतो ते पाप देवाकडे नमूद केलं पाहिजे. त्याला म्हणायचं पाप कबुली. म्हणजे आपण देवाला सांगत आहोत, जाणून बुजून सांगत आहोत की देवा, हे पाप जे मी केलं ते मला माहीत आहे की ते पाप आहे. देवाला तर माहीत आहेच, पण देवाची इच्छा आहे की ते पाप तुम्ही केलं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे, त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि जाणीवपूर्वक तुम्ही ते पाप सोडलं देखील पाहिजे. म्हणून देव म्हणतो की ज्यावेळेस पाप कबुली कराल त्यावेळेस प्रत्येक पापाची तुम्ही कबुली केली पाहिजे, प्रत्येक पाप तुम्ही नमूद केलं पाहिजे. मग ते कसंही असू दे, कोणतेही असू दे, कधीही केलं असू दे. देवाच्या वचनामध्ये आज आपण हे पाहत आहोत की जर आपण आपल्या पापांची कबुली केली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल, असं देवाचं वचन म्हणतं. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण पाप कबुली आणि प्रायश्चित याच्याविषयी शिकत आहोत. जोपर्यंत पाप कबुली नाही, जोपर्यंत प्रायश्चित नाही, तोपर्यंत पाप पुसून टाकलं जात नाही. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत सार्वकालिक जीवनाचा विचार जरी आपल्या मनामध्ये घोळत असला तर सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही. प्रियजन हो, मग देवाने जर आपल्यासाठी एवढ्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, येशू ख्रिस्तानं जर त्याच्या प्राणांची आहुती दिलेली आहे, तर आपण ही साधी गोष्ट का करू शकत नाही? पूर्ण मनाने आपण काय करायचं आहे, देवाकडे जायचं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी कोणता वनवास भोगायची गरज नाहीये. कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवास करण्याची गरज नाही. आपण जिथं आहोत त्या ठिकाणी जे पाप आपल्या अंतःकरणामध्ये आहे, जे पाप आपल्याला माहीत आहे, ज्याची जाणीव पवित्र आत्म्याने आपल्याला करून दिलेली आहे, त्या पापाची कबुली करायची, प्रायश्चित करायचं आणि देवा परत ते पाप करू नये म्हणून मला मदत कर, शक्ती दे, इच्छा दे, अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला शुद्धता मिळते, पवित्रता मिळते आणि आपलं ख्रिस्ती आयुष्य किंवा नवीन आयुष्य ख्रिस्तामध्ये सुरू होतं. याच्यासारखी सोपी क्रिया कोणत्याही धर्मामध्ये नाही. खूप ठिकाणी असं सांगितलं जातं की जर तुम्ही पाप केलं तर तुम्ही पैदल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल, गुडघ्यावरती तुम्हाला चालावं लागेल, लोटांगण घालावं लागेल, इतके पैसे किंवा इतका दानधर्म तुम्ही केला पाहिजे, मग तुमच्या पापांची क्षमा होईल. पण येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये, येशू ख्रिस्ताच्या
वचनामध्ये असं लिहिलेलं आहे प्रियजनाहो, की साध्यातली साधी गोष्ट आपल्याला करायला सांगितलेली आहे. जे पाप आपण करतो त्या पापाची कबुली करायचं, ते पाप नमूद करायचं. 10 पापं केली असली तर 10 पापांची आपण कबुली केली पाहिजे, 10 पाप आपण नमूद केली पाहिजेत. आणि एवढंच नाही तर ते पाप करू नये म्हणून देवाकडं आपण विनंती केली पाहिजे. प्रायश्चित करणे म्हणजे थोडक्यात जे पाप आपण करतो ते परत करू नये म्हणून आपण ते पाप सोडून देतो. सोडलेलं पाप आपण परत धरायचं नाही. म्हणजे थोडक्यात जो व्यक्ती आहे, जो आपला पूर्वीचा स्वभाव आहे, तो स्वभाव आपण क्रूसावरती टांगतो आणि तो स्वभाव क्रूसावरती त्याला आपण बलिदान करतो. म्हणजे थोडक्यात आपण नवीन आयुष्यामध्ये पदार्पण करतो. जर पाप क्षमा आणि प्रायश्चित याच्याविषयी शिकायचं तर दावीद राजानं जे प्रायश्चित केलं आणि पाप क्षमा जी मागितली त्याच्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी स्तोत्रसंहिता याचा 51वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून पुढे वाचावं. स्तोत्रसंहिता 51:1. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. म्हणजे दावीद राजाने जे पाप केलं होतं, एक पाप म्हणजे एका व्यक्तीचा खून करणे आणि दुसरं पाप म्हणजे त्याची जी पत्नी आहे तिला स्वतःची पत्नी म्हणून घेणे, म्हणजे थोडक्यात व्याभिचार करणे. म्हणजे थोडक्यात ह्या पापांमुळे जे अरिष्ट दावीद राजावरती आले किंवा जो आरोप दावीद राजावरती आला त्याच्यावरून त्याला कळालं की तो पापी आहे आणि त्यानं पापाची क्षमा कशी मागितली हे आपण स्तोत्रसंहितामध्ये पाहत आहोत. परमेश्वराच्या वचनामध्ये प्रियजन अशा प्रकारची पाप कबुली क्वचितच कुठेतरी लिहिलेली असेल. पण माझी अशी इच्छा आहे की ही पाप क्षमा आणि पापाची कबुली जी आहे आणि प्रायश्चित जे आहे ते तुमचं आणि माझा अनुभव असला पाहिजे. यामध्ये तुम्ही आणि मी स्वतःला पाहिलं पाहिजे. म्हणजे दावीद राजानं जसं पापाची कबुली केली, प्रायश्चित केलं, तसं आपण देखील पापाची कबुली करून प्रायश्चित जर केलं तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्याशिवाय राहणार नाही. खूप लोक पापाची कबुली करतात पण प्रायश्चित करत नाहीत. म्हणजे पाप जे केलं ते नमूद करतात आणि म्हणतात की देवा मला क्षमा कर. पण देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रायश्चित म्हणजे देवाच्या विरुद्ध केलेलं पाप पुन्हा न करणे, त्या पापापासून आपण अलिप्त होणे, त्या पापापासून आपण दूर जाणे, ते पाप करणं सोडून देणे, त्याला प्रायश्चित म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला वाईट वाटतं की आपल्यामुळं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती प्राण द्यावे लागलेत. कल्पना करा की प्रत्येक पाप ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस असा एक नियम काढला जातो की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही पाप कराल त्यावेळेस तुमच्या वडिलांना किंवा तुमची आई जी आहे तिच्या हातात खिळे ठोकले जाते. असा ज्यावेळेस जर नियम निघाला तर तुम्ही आणि मी किती वेळेस पाप करू? आपल्याला आपल्या आईची, आपल्या वडिलांची काळजी वाटते, आपल्याला त्यांच्या वेदना आपण कल्पना करू शकतो की काय वेदना होतील त्यांच्यावरती. मग इतकं जर आहे, आपलं प्रेम जर मनुष्यावरती इतकं आहे तर देवावरती किती पाहिजे. येशू ख्रिस्त आपल्याला दिसत नाही म्हणून आपलं प्रेम त्याच्यावरती कमी आहे असं आहे का? आपल्याला आई वडील दिसतात, त्यांनी केलेलं कष्ट आपल्यासाठी, त्याची जाणीव आपल्याला आहे म्हणून त्यांना झालेला त्रास लगेच आपण कल्पना करू शकतो. येशू ख्रिस्ताने जे प्राण वधस्तंभावरती दिले ते आपल्याला आपण डोळ्याने पाहिलेले नाहीत म्हणून आपलं प्रेम त्याच्यावरती कमी आहे असं आहे का? प्रियजन हो, याचा विचार करा. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक पाप जे आपण करतो ते नमूद करून पापाची क्षमा मागितली पाहिजे. देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत आपल्याला पाप केलेल्याचं वाईट वाटत नाही, जोपर्यंत आपल्याला आपण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती पुन्हा एक वार आणि वारंवार खिळत आहोत, त्याचे प्राण घेत आहोत आणि त्याच्यामुळं
येशू ख्रिस्ताला वारंवार तोच त्रास होतो ह्याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रियजन हो, आपण पापापासून परावृत्त होणार नाही. पाप किती वाईट गोष्ट आहे, पापामध्ये किती अस्वच्छता आहे. पापामुळे एका निष्पाप व्यक्तीचा प्राण जातो हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपण पापापासून परावृत्त होऊ. बंधू आणि भगिनींनो, प्रायश्चित करणं पापी स्वभावासाठी सोपं नाही. जर तुम्हाला आणि मला वाटतं की आपण प्रायश्चित करावं तर त्याच्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही मदत करू शकत नाही. जसं मी म्हटलं की ज्या वेळेस आपल्याला नियम लागू होईल, कल्पना करा उदाहरणास्तव की ज्या वेळेस आपण पाप करू त्यावेळेस आपल्या घरातल्या लोकांना वधस्तंभावरती खेळलं जाईल, त्यावेळेस आपलं मन कळवळेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळवळा येईल. तो कळवळा जोपर्यंत येशू ख्रिस्तासाठी येत नाही तोपर्यंत आपण पाप सोडून देणार नाही. आणि म्हणून माझी इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी येशू ख्रिस्त आपल्यावरती किती प्रेम करतो हे जाणून घ्यावं. स्तोत्रसंहिता 51वा अध्याय आणि 2रं वचन. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. ही प्रार्थना आपली असली पाहिजे जी दावीद राजाची आहे. शुद्ध कर परमेश्वरा, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला पूर्णपणे निर्मळ कर, माझे पाप माझे दोष जे आहेत ते पुसून टाक. स्तोत्रसंहिता 51 याचं 3रं वचन. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. म्हणजे जे पाप आपण कबुली करतो ते पाप आपल्या समोर असले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्या पापाची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण ते पाप कबूल करणार नाही. आणि पवित्र आत्मा विश्वसनीय आहे, तो आपल्याला त्या केलेल्या पापाविषयी सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. मग तो जगातला कोणताही व्यक्ती असू दे, प्रत्येक व्यक्तीसंती पवित्र आत्मा बोलतो. म्हणजे थोडक्यात पाप कबुली आणि प्रायश्चित करणे म्हणजे देवा, माझं हे जे पापी आयुष्य आहे हे मी तुला देत आहे आणि येशू ख्रिस्ताचं पवित्र आयुष्य जे आहे ते मी स्वतः स्वीकारत आहे. म्हणजे थोडक्यात आयुष्याची अदलाबदल करायची आहे. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू द्या की वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस प्राण दिले त्यावेळेस नेमकं झालं काय? पहिली गोष्ट, आपलं जे पापमय आयुष्य आहे ते येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलं, म्हणजे सर्व पाप त्यानं स्वतःवरती घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं आयुष्य जे पवित्र आहे ते आयुष्य त्यानं आपल्याला दिलं. तिसरी गोष्ट, ह्या ठिकाणी देव म्हणतो जी गोष्ट येशू ख्रिस्ताने मेरी मगदलिनीला सांगितली तीच गोष्ट देव आपल्याला सांगत आहे. बघ, तुझे पाप माफ केलेले आहेत, तुझ्यावरती कोणताही दोष नाही, जा परत पाप करू नको. ह्याला म्हणायचं प्रायश्चित. आपण खूप वेळेस पाप क्षमा याच्याविषयी ऐकतो, पण प्रायश्चित करणे म्हणजे परत ते पाप न करणे याच्याविषयी ऐकत नाही. आणि खूप लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती आयुष्यामध्ये जोपर्यंत ते पाप करतात आणि पापाची कबुली करतात तोपर्यंत ते ख्रिस्ती आयुष्य जगतात आणि तेवढंच ख्रिस्ती आयुष्यामध्ये आहे. चुकीचं आहे. फक्त पाप कबुली करणं नसून प्रायश्चित करणं तितकंच महत्वाचं आहे. प्रियजन हो, जे लोक पापावरती विजय मिळवतील त्यांना सार्वकालिक जीवन आहे. जे लोक फक्त पाप करतील आणि त्या पापाची कबुली करतील त्यांना सार्वकालिक जीवन नाही. प्रायश्चित करणारा व्यक्ती, मन वळवणारा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे स्तोत्रसंहिता 51:4, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. म्हणजे दाऊद राजा एकदम लीन नम्र अंतकरणाने म्हणत आहे की तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवडा करशील तेव्हा निस्पृश्य ठरशील, असं देवाचं वचन म्हणतं.
म्हणजे देव ज्यावेळेस दाविदाचा न्याय करेल त्यावेळेस दावीद निर्दोष असा ठरेल. कारण की का, त्यानं खऱ्या अंतकरणाने पापाची कबुली केली. कोणतं पाप केलं त्या पापाविषयी त्यानं प्रायश्चित केलं, ते पाप नमूद करून पापाची क्षमा मागितली आणि देवाचं वचन म्हणतं की त्यानं प्रायश्चित केलेलं आहे. आणि म्हणून प्रायश्चित करणं ख्रिस्ती आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. प्रियजन हो, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, जर आपण स्तोत्र संहिता याचा 51वा अध्याय आणि 9वं वचन वाचलं तर देव म्हणत आहे, या ठिकाणी दाऊद राजा या ठिकाणी नमूद करत आहे, माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरू, माझे सर्व अपराध काढून टाक, म्हणजे पुसून टाक. आज आपण न्यायनिवाड्याच्या दिवसामध्ये आहोत आणि प्रायश्चित केल्याशिवाय आपल्याला ह्या न्यायनिवाड्यातून पार होता येणार नाही, उत्तीर्ण होता येणार नाही. आणि जर आपल्याला प्रायश्चित करायचं असेल तर त्या प्रायश्चिताचा भाग म्हणजे पाप कबुली. तर मला आज तुम्हाला प्रायश्चित म्हणजे थोडक्यात हे सांगू द्या की प्रायश्चित म्हणजे जे आपण पाप केलेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटतं आणि म्हणून आपण ते पाप सोडून देतो, ह्याला म्हणायचं प्रायश्चित. स्तोत्र संहिता 51वा अध्याय आणि 10वं वचन, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. ज्यावेळेस आपण पाप करतो प्रियजन हो, त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या अंतकरणातून निघून जातो, दुष्ट आत्मा आपल्या अंतकरणामध्ये येतो. म्हणून ज्यावेळेस आपण पापाची कबुली करतो, पापाची क्षमा मागतो आणि प्रायश्चित करतो, त्यावेळेस ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, जो पवित्र आत्मा माझ्यातून निघून गेलेला आहे तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये परत यावा, म्हणून मी कळकळाची आणि आग्रहाची विनंती करत आहे. अशी प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस विश्वासाने देव आपल्याला तो पवित्र आत्मा आपल्या अंतकरणामध्ये परत घालतो. प्रियजन हो, जर तुम्हाला प्रायश्चित करायचं असेल तर ते प्रायश्चित करत असताना आपल्याला केलेल्या पापाबद्दल वाईट वाटलं पाहिजे की त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती प्राण द्यावे लागले. ज्यावेळेस आपण तसं करतो त्यावेळेस आपण पापापासून दूर जातो, पाप करणं सोडून देतो, पूर्णपणे आपलं आयुष्य जे आहे ते देवाला वाहून देतो. स्तोत्र संहिता 51वा अध्याय आणि 11वं वचन, तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. म्हणजे पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा परमेश्वरा जो माझ्या अंतकरणातून निघून गेलेला आहे तो सातत्याने माझ्यापासून दूर न जाता तो मला परत पाठव. प्रियजन हो, हे जे शब्द आहेत हे शब्द देवाचे आहेत आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्या वचनानुसार चालावं. तर मग पापाची कबुली केली, प्रायश्चित केलं, तर मग आपलं पाप पुसून टाकलं जाईल आणि आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. स्तोत्र संहितेचा 51वा अध्याय आणि 12 वचन, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा येऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे जो आनंद मी हरवून बसलेलो आहे परमेश्वरा, तो आनंद मला पुन्हा एक वार मिळू दे. पवित्र आत्मा जो मी हरवून बसलेलो आहे तो पवित्र आत्मा मला पुन्हा मिळू दे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या अंतकरणामध्ये परत येतो त्यावेळेस ते आत्म्याची फळं देखील प्रियजन हो आपल्या अंतकरणामध्ये परत येतात, आपल्या आयुष्यामध्ये परत येतात. खूप लोक प्रायश्चित फार चुकीच्या दृष्टिकोनातून करतात. पाप कबुली जे आहे ते चुकीच्या हेतूने करतात. खूप लोकांना शासन नको आहे. देवाचा न्याय झाल्यानंतर जे शासन, जे दंड त्यांच्यावरती येणार आहे त्याच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून ते पाप कबुली करतात आणि त्यांना वाटतं की ते प्रायश्चित करत आहेत. प्रियजन हो, प्रायश्चित आपल्याला दंड मिळेल म्हणून जर आपण करत असेल तर ते प्रायश्चित देवाला मान्य नाही, देव ते प्रायश्चित स्वीकारत नाही.
म्हणून प्रायश्चित म्हणजे थोडक्यात पाप केल्यामुळे येशू ख्रिस्ताला त्रास झालेला आहे याचं वाईट वाटणे आणि पुन्हा मी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगणार नाही, खेळणार नाही. माझ्यामुळे येशू ख्रिस्ताला त्रास झालेला आहे आणि मी येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो. परत मी येशू ख्रिस्ताला कधीच त्रास देणार नाही. या अर्थाने ज्यावेळेस आपण पाप करणं सोडून देतो, वळतो, त्यावेळेस ते प्रायश्चित देव स्वीकारतो. खूप लोक ज्यावेळेस त्यांना त्रास होतो त्यावेळेस ते पापाची कबुली करतात आणि त्यांना वाटतं की ते प्रायश्चित आहे. पण देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी शासन किंवा दंड आपल्यावरती ओढून घेत आहे, देवाच्या वचनामध्ये म्हणजे थोडक्यात जो खोटा प्रायश्चिताचा प्रकार आहे तो असा, ज्या लोकांना शिक्षेची भीती आहे की जर आपण पवित्र आयुष्य जगलो नाही तर देव आपला नाश करेल, ह्या भीतीपोटी जर लोक प्रायश्चित करत असतील तर ते प्रायश्चित प्रियजन हो चुकीचं आहे. ते प्रायश्चित अंतकरणातून खऱ्या हेतूने नाही. जर आपण प्रायश्चित करायचं आहे तर हेतू हा पाहिजे की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, त्याच्याबद्दल मला खंत आहे आणि परत माझी अशी इच्छा नाही की येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी प्राण द्यावेत आणि म्हणून मी प्रायश्चित करत आहे, मला पाप सोडून द्यायचं आहे. हे प्रायश्चित बरोबर आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो पहिले शमूएल याचा 28वा अध्याय, ज्यावेळेस शाऊल राजा देवापासून दूर जातो आणि भूत प्रवीण स्त्री जी आहे तिच्याकडे जाऊन भविष्याविषयी माहिती करून घेतो, त्यावेळेस तो देवापासून पूर्णपणे दूर गेलेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला कळतं की तो देवापासून दूर गेलेला आहे. त्यावेळेस तो प्रायश्चित करण्याचा प्रयत्न करतो. ते कसं, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे पहिले शमूएल याचा 28वा अध्याय 20वे वचन. मग शाऊल भूमीवर सबशेल पालथा पडला. शमूएलाच्या भाषाने तो अत्यंत भयभीत झाला. त्यात काही त्राण उरले नाही. त्याने दिवसभर व रात्रभर बिलकुल अन्न सेवन केले नव्हते, म्हणून त्याच्या अंगात मुळीच ताकद उरली नाही. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस त्याच्यावरती दंड येणार असं सांगण्यात आलं त्यावेळेस त्याला भीती वाटली. त्यानं अन्न पाणी जे आहे ते सोडून दिलं आणि त्याच्या शरीरामध्ये प्राण उरले नाहीत असं देवाचं वचन म्हणतं. त्याला प्रायश्चित म्हणत नाहीत प्रियजन हो. प्रायश्चित म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं कळालेलं आहे की तुम्ही देवाच्या विरोधात गेलेला आहात आणि परत तुम्हाला देवाच्या विरोधात जायचं नाही. का? कारण की तुम्ही त्याच्यावरती प्रेम करता. खूप लोक प्रायश्चित करतात पण ते शिक्षा आपल्यावरती येऊ नये म्हणून प्रायश्चित करतात, जसं की शाऊल राजा. पहिले शमूएल याचा 28वा अध्याय आणि 23वे वचन. तो म्हणाला, मला नको, मी खाणार नाही. त्या स्त्रीप्रमाणे त्याच्या चाकरांनाही त्याने आग्रह केले, तेव्हा त्याने त्याचे म्हणणे ऐकले. तो जमिनीवर उठून पलंगावरती बसला. म्हणजे थोडक्यात खऱ्या अर्थाने शाऊल राजाने प्रायश्चित केलेलं नाही. शाऊल राजाचं प्रायश्चित म्हणजे काय की शासन होऊ नये म्हणून मी पापाची कबुली करतो, त्याला प्रायश्चित म्हणत नाहीत. आपल्याला कोणतेही शासन होऊ दे अथवा न होऊ दे, परमेश्वराच्या वचनामध्ये दाऊद राजानं जसं प्रायश्चित केलं तसं आपण प्रायश्चित केलं पाहिजे. पाप नमूद करून पापाची कबुली केली पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे की देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे, मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि माझी इच्छा अशी नाही की माझ्यामुळे येशू ख्रिस्त पुन्हा आणि पुन्हा वधस्तंभावरती बलिदान केला जावा आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुझ्या कृपेनुसार मी ते पाप सोडून द्यावं. त्याला म्हणायचं खरं प्रायश्चित. आपण प्रायश्चित केलं पाहिजे की बाबा, मी देवाच्या पुत्र जो आहे त्याच्या विरोधात गेलो आहे, त्याचं प्रेम जे आहे ते मी नाकारलेलं आहे, त्याची जाणीव मला झालेली आहे, ते मी जे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे, पुन्हा मला त्या देवाच्या प्रेमाच्या विरोधात जायचं नाही आणि म्हणून मी प्रायश्चित करत आहे. ते प्रायश्चित बरोबर आहे. तर तुम्ही प्रायश्चित करत असताना कोणत्या प्रकारे प्रायश्चित करता?
प्रियजन हो, खऱ्या अर्थाने आपण प्रायश्चित करूया, पाप कबुली करूया, पाप नमूद करून कबुली करूया आणि येशू ख्रिस्ताचे जे प्रेम आहे त्याच्या विरोधात न जाता मन वळवूया आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करूया. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. हॅपी साबात सर्वांना. आणि पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या शाबा दिनाबद्दल. आणि आज जे सुंदर असं वचन ब्रदर शैलेश सनंदे यांच्याद्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे त्याबद्दल मी खरोखरच परमेश्वराचे आभार मानत आहे. आणि देवाच्या वचनाद्वारे जे आज आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे, जे शिक्षण मिळालेलं आहे, आपण प्रयत्न करूया की एक आपलं जीवन देवाला समर्पित करून पश्चातापी अंतकरणाचे जीवन जगून आपण देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. पण प्रार्थनेत जाऊया. स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार आम्ही तुझी उपकार स्तुती करतो देवा. परमेश्वरा, आजची भक्ती आशीर्वादाची केलीस. जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून उपासना करत आहोत, परंतु परमेश्वरा, आमचा विश्वास आहे की विश्वासाने आज आम्ही सर्वजण तुझ्या नावामध्ये एकत्र झालेलो आहोत. आणि परमेश्वरा, तुझा पवित्र आशीर्वाद, तुझी पवित्र सहभागिता आम्हा सर्वांना आजच्या पवित्र दिनी लाभत आहे, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. देवबापा, स्वर्गीय पित्या, आजच्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. तुझे दास परमेश्वरा ब्रदर शैलेश सनंदे यांच्याद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल आभार मानतो. परमेश्वरा, दया कर, कृपा कर. आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत, समस्येमध्ये आहेत, अडचणीत आहेत, अशा लेकरांची तू भेट घे. विशेष प्रार्थना करत आहे जे वयोवृद्ध आहेत, परमेश्वरा, अशा तुझ्या प्रिय लेकरांना स्पर्श कर. पुन्हा एकदा प्रार्थना करतो परमेश्वरा, मिस्टर रामनाथ काकडे अंकल यांच्यासाठी स्पर्श कर प्रभूजी. तुझी कृपा असू दे. त्यांच्यावर होत असलेले सर्व उपचार आशीर्वादाचे कर आणि त्यांना आरोग्य देऊन प्रभूजी त्यांच्या जीवनाद्वारे तुझंच गौरव महिमा करून घे. परमेश्वरा, आमचा भारत देश, आमचं महाराष्ट्र राज्य आणि विशेष करून सर्व पोलीस कर्मी, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, लॅब टेक्निशियन्स, परमेश्वरा, ह्या कोरोनाच्या संकट काळामध्ये सेवा देत असताना तू त्यांच्यासोबत राहा, त्यांची देखील काळजी घे. देवादयागाना आम्हावर कृपा कर. परमेश्वरा, मंदिरामध्ये भक्ती करण्यासाठी सर्व मार्ग मोकळे कर देवा. हा व्हायरस लवकरात लवकर निघून जाऊ दे देवा, जेणेकरून आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी भक्ती आराधना करता येईल. आम्ही आहोत तसे तुला समर्पित होतो प्रभूजी, आमचा स्वीकार कर. मान महिमा गौरव तुला देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत, तशीच तो आमची ऋणे आज आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्वसमर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. हॅपी साबात सर्वांना. पुन्हा एकदा मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदर अशा भक्तीबद्दल. आभार मानत आहे एल्डर संतोष तुजारे अंकल यांचे सुंदरशा शाबा शाळेबद्दल, पाळकीनबाईचे ज्यांनी मिशन अहवाल वाचला, त्याचप्रमाणे ब्रदर शैलेश सनंदे यांचेसुद्धा सुंदरशा वचनातून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मिस्टर सचिन कसबे जे आमचे व्हिडिओज एडिटिंग करतात, त्यांचेही आम्ही आभार मानतो. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.